नमस्कार मित्रांनो, मी अजिनाथ भडक माझ्या व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आलेले आता नागपूरमधील सर्वात सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजे श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर कोराडी या ठिकाणी आलेलो आहे। आणि हे जे भव्य ठिकाण आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर असं भव्य मंदिर आपल्याला बघायला भेटणार आहे आणि नागपूरपासून 12 ते 15 किलोमीटर अंतरावर असणारे हे मंदिर भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं। चला तर बघूया। तर आपण आलेलो आता श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आता मध्ये जातोय आपण। या ठिकाणी बघू शकता भव्य असे स्टॉल या ठिकाणी सगळे लागलेले आहे। तर हा जो इकडे जाणारा रस्ता आहे तो श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि इकडे श्री राम मंदिराकडे जाणारा रस्ता आहे। तर आपण सर्वप्रथम श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर या ठिकाणी जाणार आहोत। आम्ही स्वतः आणलेले फुले देवीस अर्पण करणार आहोत। तर हे आहे मेन गेट, आपलं गेट क्रमांक 1। तर हे मुख्य प्रवेशद्वार आहे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी। तर या ठिकाणी आपण सर्वात प्रथम जाणार आहोत। आता भव्य मंदिर आपल्याला बघायला भेटणार आहे। तर असं बघू शकता प्रसाद विक्री केंद्र बी या ठिकाणी आहे। प्रसाद रोज दुपारच्या टायमाला या ठिकाणी प्रसाद असतो। बघू शकता असं भव्य मंदिर आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही। या ठिकाणी आपण चाललेलो आहे आता मध्ये आणि थोड्याच अंतरावर आपलं जे भव्य मंदिर आपल्याला बघायला भेटणार आहे। तर असं येतानाच आपल्याला मंदिर बघायला भेटतंय। तर इकडून आपण जाणार आहोत मध्ये। तर हे आहे समोर एक झट आपल्या मंदिर। हे कोरीव काम बघा कसं व्यवस्थित मंदिराचं जे भव्य काम या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी बघू शकता सगळे भाविक भक्त या ठिकाणी बसलेले आहे आणि मातेचं दर्शन घेत आहे। बोला श्री महालक्ष्मी माता की जय। हे बघा हे आहे शिव मंदिर, असं भव्य शिव मंदिर आपल्याला इकडे बघायला भेटतं। महादेव बघू शकता अशा प्रकारे ओटी भरल्या जाते या ठिकाणी, वरती जाऊ शकता या ठिकाणी। तर तुम्ही या ठिकाणी येऊन भेट नक्की देऊ शकता जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी सर्व बघायला भेटणार आहे। आणि असं हे निसर्गरम्य वातावरण आणि त्या ठिकाणी बघू शकता तो प्लांट आहे, तो थर्मल पॉवर प्लांट आपल्याला त्याच्याकडे बघू शकता, त्याला पण आपण भेट देणार आहोत। आणि असं भव्य परिसर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं। जर भाविक भक्त आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात आणि श्री राम मंदिर पण बघणार आहोत। त्यापूर्वी तर आपण त्या तिकडून एंट्री केलेली होती, ते बघू शकतो तलाव आहे तिकडे। तलाव पण म्हणजे मोठ्या प्रमाणात शिंगडे उत्पादन आणि जे कमळ उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं आणि व्यवस्थितरित्या पाण्याची कमतरता कोणत्याही या ठिकाणी भासत नाही। या ठिकाणी मोठे कार्यक्रम असले किंवा भंडारा वगैरे असला तर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं। आणि या ठिकाणी आपण इकडे जाऊ शकता, ते मंदिराकडे जाऊ शकता, राम मंदिराकडे जाऊ शकता, तिकडे पण जाणार आहोत। त्यापूर्वी हे बघू शकता परिसर पूर्ण हे श्री महालक्ष्मी माता मंदिर कोराडी या ठिकाणचं आहे। या ठिकाणी प्रसाद वाटप होतं आहे आणि 50 रुपयामध्ये फुल जेवण या ठिकाणी मिळतं तुम्हाला आणि तुम्हाला प्रसाद कुपन या ठिकाणी भेटत असतं। त्यामध्ये बघू शकता हे माझ्याकडे कुपन दिलेलं असतं, महालक्ष्मी जगदंबा प्रसादम असं हे प्रकारचं कुपन असतं। तर या ठिकाणी सगळे भक्तगण प्रसाद घेण्यासाठी लाईन लावलेली आहे आणि या ठिकाणी प्रसाद वितरण या ठिकाणी होणार आहे आणि सुलभ प्रमाणात कमी पैशात चांगला जो प्रसाद आहे या ठिकाणी भेटत असतो। प्रकारे या ठिकाणी प्रसाद वाटप होतो आहे। तर गेट नंबर 4 मधून आपण बाहेर निघलेलो होतो, ते श्रीमाता मंदिर होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडं श्रीराम मंदिर बघायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला राम मंदिर बघायचं आहे। चला तर बघूया। तर मित्रांनो, आपण आलेलं आता राम मंदिरामध्ये असं भव्य मंदिर बघू शकता पाठीमागं तुम्ही। आणि ही मंदिर आपण बघणार आहोत। तर मध्ये जाऊन तुम्हाला 30 रुपये पास या ठिकाणी काढण्यात येते। तर ही पास काढल्यानंतर आता मग जाणार आहोत आपण आणि बघणार आहोत। तर या ठिकाणी रामायण हॉल प्रवेश, तर या ठिकाणी आपण प्रवेश करतोय आता आणि भव्य असं जे हॉल आहे आपल्याला बघायला भेटणार आहे। भारत माताची भव्य मूर्ती आपल्याला इकडे या ठिकाणी बघायला भेटते। तर ही मूर्ती बघितल्यानंतर हे सेकंड फ्लोअर बघतो आपण आता। या सेकंड फ्लोअरवर बघू शकता या ठिकाणी फ्रीडम फायटर लिहिलेले आहे। ते 1857 ते 1947 पर्यंत कोणते फ्रीडम फायटर होते।
तर हे आहे जागृत हनुमान मंदिर, असं भव्य हनुमान मंदिर आपल्याला बघायला भेटणार आहे. तर चला बघूया. समोरच आहे आपल्या जागृत हनुमान मंदिर, असं भव्य मंदिर आपल्याला बघायला भेटतं. तर सर्वात प्रथम आहे श्री संत गजानन बाबा सिरजगाव कसबा या ठिकाणचे हे मंदिर आहे. हे आहे हे हनुमान मंदिर, असं भव्य हनुमान मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. हे मंदिर बघितल्यानंतर आणखी एक मंदिर आहे इकडं, ते पण बघणार आहोत आपण. श्रीराम मंदिर कोराडी. श्री महालक्ष्मी माता मंदिर कोराडी या ठिकाणून आल्यानंतर 2-3 किलोमीटर अंतरावर असणारं जे सुप्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे आता सुरदेवी. तसं राणा माता मंदिर या ठिकाणी ओळखलं जातं, तर सुरादेवी या ठिकाणी आहे. आणि असं निसर्गरम्य वातावरणामध्ये हे पूर्ण मंदिर आहे. अशा टेकडीवरती हे मंदिर आहे. तर आपण पूर्ण बघणार आहोत. चला तर मध्ये जाऊन पूर्ण बघूया. तर बघू शकता असं भव्य असं मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. तर हे आहे श्री जगदंबा राणा माता मंदिर. तर या देवस्थानाला आपण भेट देण्यासाठी आलेलो होतो इथं. आणि हे आहे सुरादेवी या ठिकाणी आहे, कोराडीलाच आहे. कोराडीपासून 3 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. तर बघू शकता असं भव्य मंदिर आपल्याला बघायला जातं. इकडे सर्वत्र पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये टेकडीवरती हे मंदिर, अद्भुत असं मंदिर आपल्याला बघायला भेटतं. आणि हे बघा आता हे आहे मंदिर. तर आपण मंदिरामध्ये जाऊन बघूया. हे आहे श्री जगदंबा माता राणा माता मंदिर. तर बघू शकता असे गोड जाम या ठिकाणी पेरू आपल्याला बघायला भेटतं. हे तोड. तर या ठिकाणी बघू शकता ही नवसाला पावणारी देवी आहे. आणि असं सुप्रसिद्ध ठिकाणी आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे. या ठिकाणी बघू शकता एक भव्य असं जे सरोवर आहे, ज्यामध्ये शेंगाडे वगैरे आपण काल खाल्ले ते शेंगाडे, ते शेंगाडे आणि कमळ वगैरे असे याच्यात लागवड केली जाते. त्या असं बघू शकता असं सुप्रसिद्ध तलाव त्या ठिकाणी आहे. तर श्री लक्ष्मी माता मंदिर या ठिकाणी आलेलो होतो आपण. पण सर्वात प्रथम देवीचे दर्शन घेण्याच्या पहिले आपण जे कमळ आहे ते कमळाचं फूल आपण देवीसाठी अर्पण करणार आहोत, देवीला अर्पण करणार आहोत. देवीच्या कृपेने आम्हाला एक फूल जवळ सापडलेले, कारण की इथे दलदल आहे आणि दलदलीत जाणं फार चुकीचं आहे. तर आम्ही देवीचं फुलासाठी आम्ही प्रयत्न करतो. हे बा हा. तर या ठिकाणी फूल आपल्या हातात आलेलं आहे. जय माता दी. श्री लक्ष्मी माता मंदिर या ठिकाणी बसलेलो होतो. आणि हे आहे शिंगाडे. याच्यात भरपूर प्रमाणात जे प्रोटीन बी आपल्याला भेटतं, म्हणजे प्रोटीन पण भेटतं आणि चांगलं आयुर्वेदिक म्हणून ओळखलं जातं, जेणेकरून जे आपली तब्येत आहे ते चांगली करण्याचं. बघू शकता मी पण खातोय, नवनाथ पण खातोय. कोराडी या ठिकाणी जे सहल मुलांची, छोट्या मुलांची सहल या ठिकाणी आलेली होती. तर यामध्ये लहान चिमुकले मुलं या ठिकाणी आलेले होते आणि ते फार आनंद या ठिकाणी घेत आहे. आणि निसर्गरम्य वातावरण आणि त्यांना जे एक संस्कृतीचा अनुभव या ठिकाणी करायला भेटतोय. तर त्यामध्ये आपण त्यांना थोडेफार 4-5 प्रश्न विचारणार आहोत, थोडेफार त्यांच्याकडून विचारपूस करणार आहोत. त्यांना कशा प्रकारे या परिसर वाटला ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कहाँ से आए हो आप यहाँ पर? तो ये परिसर है, आपको मालूम है ये कौन सा परिसर है? कोराडी माता मंदिर. जोर से बोलो. ओके. तो ये परिसर आपको कैसा लगा फिर? आप गाड़ी में खेलने नहीं मिला. तो आप गाड़ी से आए हो क्या, कैसे आए हो? बस से आए हो. तो आपके मैम और उन्होंने कुछ बताया इस परिसर के बारे में, आपको कुछ नॉलेज दिया? तो अभी नॉलेज बोलो. आप, हाँ, तो हम आपको नॉलेज देंगे, जरूर देंगे. बच्चों यहाँ पर जो मंदिर है कौन सा मंदिर है यहाँ पर देखने के लिए? तो महालक्ष्मी माता का मंदिर है, हनुमान मंदिर है, राम मंदिर है, बहुत देखने के लिए जगह है यहाँ पर, आप देख सकते हो. और आप अपने जीवन में कुछ तो अच्छा करो और कुछ तो अलग बनने का साहस रखो. और इंग्लिश आप कंपलसरी आनी चाहिए, बराबर? कौन, हाँ, तो कौन मेरे साथ जो है यहाँ पर एक्सप्लेन कर सकता है आज का दिन जो है, आज आपने क्या किया, सुबह उठकर क्या किया, कितने बजे आए? कौन आ सकता है? कोई आ सकता है? प्रियांशी आ जाओ. इंग्लिश में बात करने की आपको? क्यों? हिंदी में बोलो. चलो हिंदी में आज. तो आपको क्या बताने का है? आप आज सुबह से उठे आप, तो आज तक यहाँ तक आपने क्या क्या किया, क्या क्या देखा, मैम ने कैसा आपके साथ ट्रीट किया, क्या उन्होंने बताया, जो आपकी पिकनिक थी कैसी थी वो बताना. My name is Priyanshi Sachin Mogre. I am class 4th B. My school. I am studying 4th B. My school name is Prerna Convent.
I am going to picnic with my teachers And and friends. friends. आज पिकनिक में हिंदी में बोलो. हाँ बोलो बोलो. आज पिकनिक में हम आदासा गए थे, गणेश जी के मंदिर, और अभी है कुराडी. ओके. आणखी बघू शकता की या ठिकाणी आणखी एक सहल घेऊन आलेले, जे शाळेचे सहल या ठिकाणी आलेले. तर अशा प्रकारे बघू शकता निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. बच्चों आप कहाँ पर जा रहे हो? अरे अरे बोलो कुछ तो. मंदिर में घूमने के लिए. ओके. कौन सा मंदिर है? आपके स्कूल का नाम क्या है? कहाँ से आए हो आप? पवनी, ओके. भंडारा डिस्ट्रिक्ट. पिकनिक के लिए आए हो? यस. तो कौन से स्कूल से हो? मनोसुमन पब्लिक सीबीएसई स्कूल. ओके ओके. आपको थैंक यू सर. तो सबसे जोर से बोलो जय माता दी. अभी बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. चलो जय माता दी. आई भवानीचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर आपण सगळ्या जे लहान मुलं त्यांना प्रश्न विचारलेले होते, त्यांनी चांगल्या प्रकारे जे आन्सर दिलेले होते. आता बारी आहे आपल्या टीचर लोकांची. त्यांच्याकडून आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत. तर मॅडम, हे जे लहान मुलं आहे तुम्हाला कशा प्रकारे तंग करतात किंवा त्यांच्याकडून तुम्हाला कसं प्रोत्साहन भेटतं किंवा ते तुम्हाला त्रस्त करतात की चांगले असतात लहान मुलं? नाही, आमची मुलं खूपच छान आहे आणि आमची नीटपणे सगळं काही ऐकतात आणि छान प्रोत्साहन दिला पण आहे त्यांनी आम्हाला आणि आमचे नीटपणे ऐकले पण आहे. सगळं काही मस्ती वगैरे खूपच छान आणि आम्हाला खूप मजा आली या ट्रिपमध्ये आणि मुलांना पण आमच्यासोबत मला असं वाटते आहे. ते खरंच म्हणतात ना, जी लहान मुलं हे देवाघरची फुलं असतात. तर तुम्ही यांना म्हणजे आता हे जे शाळेमध्ये वागताना आणि या वागताना काहीतरी फरक दिसतो त्यांना तुमचा? नाही, शाळेत म्हणजे त्या थोडा अभ्यासात हे असतात, पण आता खूपच छान ते एन्जॉय करून राहिलेले आहे. खूपच छान, म्हणजे असं काही मनात त्यांच्या भीती वगैरे नाही वाटत आहे की मम्मी पप्पाला सोडून आम्ही घरून इकडे आलेलो आहोत बा म्हणून. खूप फार एन्जॉय केलेला आहे मुलांना आणि त्यांना मम्मी पप्पांची आठवण पण नाही आली आहे सकाळपासून ते आतापर्यंत. तर लक्ष्मी माता मंदिर या व्हिडिओचा आमचे 2 दिवस या ठिकाणी मुक्काम करण्यात आलेला, आमचा म्हणजे कालचा आणि आजचा दिवस गेलेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी व्हिडिओ संपलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.